महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यकारी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या वर्षी अफजल खान वधाच्या वेळी महाराजांनी वापरलेली वाघनखं भारतात आणण्याची घोषणा केली. झालं तिथूनच वादाला सुरुवात झाली. इंद्रजित सावंतांसारख्या काही इतिहासकारांनी ही वाघनखं महाराजांची नाहीतच म्हणत वादात तेल ओतलंय. काल मुनगंटीवार यांनी विधानसभेत पुन्हा या विषयाला हात घातलाय. ही वाघनखं महाराजांचीच असून त्याबाबतचा वाद घालणं हे दुर्दैवी आहे असं मुनगंटीवारांनी सांगितलंय. लंडनहून येणारी ही वाघनखं आता 19 जुलैपासून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शित केली जाणार आहेत. जनतेला त्याचं दर्शन घेता येणार आहे. या वाघनखांचा नेमका वाद काय आहे आणि सरकार नेमकं काय पुरावे देत आहे हेच आपण या व्हिडिओत सविस्तर पाहू. गेल्या वर्षी मुनगंटीवारांनी लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात असणारी वाघनखं भारतात आणणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर ती वाघनखं शिवाजी महाराजांचीच आहेत का इथपासून त्यासाठी सरकार करोडोंचा चुरडा करतंय इथपर्यंत आरोप होऊ लागलेत. इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सरकार खोटं बोलत असल्याचे पुरावे दिले. ज्या संग्रहालयातून ही वाघनखं आणली जात आहे त्या संग्रहालयाच्या संचालकांनीच ही वाघनखं शिवाजी महाराजांची आहेत याचे कोणतेही पुरावे आपल्याकडे नसल्याचं सांगितल्याचं सावंतांचं म्हणणं होतं. सावंतांच्या दाव्यानंतर वाघनखांचं राजकारण तापलं. त्यानंतर इतरांनीही यावर दावे प्रतिदावे करायला सुरुवात केली. पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले की ही वाघनखं 1971ला त्या संग्रहालयात आली, मात्र ती शिवाजी महाराजांचीच आहेत याचा पुरावा संग्रहालयाकडे नाही. उलट एकसारखी 6 वाघनखं त्या संग्रहालयात आहे. या म्युझियमची नोंद पाहिल्यावरही भ्रमण होतो. सावंत म्हणतात संग्रहालयातील नोंदीत त्यांच्याकडे असलेलं शस्त्र जेम्स ग्रेट डफ यांच्या ताब्यात होतं. ते ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी होते. मराठ्यांचे पंतप्रधान असणाऱ्या साताऱ्यांच्या पेशव्यांनी डफ यांना हे शस्त्र दिले अशी नोंद आहे. शिवाय 1818 साली बाजीराव पेशवे दुसरे यांनी बिठूरला जाण्यापूर्वी आपली अनेक शस्त्रे ब्रिटिशांना दिल्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी 160 वर्ष आधी वापरलेली ही वाघनखे शिवाजी महाराजांनीच वापरलेली आहेत हे सिद्ध करता येत नाही हे त्या नोंदीतही सांगितलंय. इतिहासकार सावंत यांनी त्या पत्रकार परिषदेत मुनगंटीवारांवर थेट आरोप केलेत. जवळपास 300 कोटी खर्च करून लोन ॲग्रीमेंट करून 3 वर्षासाठीच ही वाघनखं भारतात आणली जाणार आहेत. तसेच ज्या ठिकाणी ही वाघनखं प्रदर्शनाला ठेवली जाणार आहे त्यासाठीही मोठा खर्च केला जाणार आहे. ज्या गोष्टींचा पुरावाच नाही त्या गोष्टीवर खर्च कशासाठी? महाराष्ट्राची अशी फसवणूक कोणत्याही सत्ताधाऱ्यांनी केली नव्हती. हा शिवाजी महाराजांचा अपमान असल्याचंही सावंत यांनी त्यावेळी म्हटलंय. छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या आस्थेचा, स्वाभिमानाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. हे सरकार छत्रपती शिवरायांबाबत अतिशय गंभीर आहे. लंडनहून येणाऱ्या वाघनखांसंदर्भात राज्यातील जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. ही वाघनखे महाराजांचीच आहे असा पुनरुच्चार सुधीर मुनगंटीवार यांनी काल विधानसभेत केलाय. लंडनमधील संबंधित संग्रहालयात अनेक वाघनखे आहेत हे खरं असलं तरी केवळ या विशिष्ट वाघनखांनाच 1825 मध्ये विशेष पेटीचे आवरण बनविण्यात आले आहे. त्यावर ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधासाठी वापरल्याचा स्पष्ट उल्लेख आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे. मुनगंटीवार म्हणाले की वाघनखांचे प्रदर्शन येत्या 19 जुलै रोजी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात होणार आहे. वाघनखे आणण्याकरिता एक नवीन पैशांचे भाडे दिले जाणार आहे. या संदर्भात अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये. ही वाघनखे आणण्याकरिता विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या एका दिवसाच्या खर्चापेक्षाही कमी म्हणजे केवळ 14,08,000 रुपयांचा खर्च होणार आहे. मात्र महाराजांच्या सर्व शस्त्राचे जे प्रदर्शन 4 ठिकाणी होणार आहे त्या संग्रहालयाचे नूतनीकरणासाठी 7 कोटी खर्च झाला आहे. त्यामुळे या गोष्टींचं राजकारण करू नये असा टोलाही मुनगंटीवारांनी लगावलाय.